संगमनेर नगर परिषदेमध्ये डॉक्टर मैथिली तांबे या नगराध्यक्षपदावरती आता निवडून आलेले आहेत। तिथे संगमनेर सेवा समितीच्या पॅनलला 30 पैकी 27 जागांवरती यश मिळालेलं आहे। मात्र मुळामध्ये ही लढाई जी आहे ती दोन आमदारांमधली होती। आमदार सत्यजित तांबे विरुद्ध सध्याचे संगमनेरचे आमदार अमोल खताळ या दोघांमध्ये खरी लढत होती असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। यामध्ये नेमकं काय काय घडलं आणि कोणामुळे हा विजय मिळाला सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लक्षात घ्या 16,000 पेक्षा जास्त मतांनी डॉक्टर मैथिली तांबे या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या। मात्र या सगळ्यामागे एक व्यक्ती होती, एका व्यक्तीचे कष्ट होते, एका व्यक्तीचं खरं तर सगळं नियोजन होतं आणि ते नाव आहे आमदार सत्यजित तांबे। खरं तर सत्यजित तांबे यांना माजी मंत्री बाळासाहेब थोरात, त्यासोबतच त्यांचे वडील असलेले आमदार सुधीर तांबे आणि संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे या सगळ्यांची एक लेगसी होती, एक चांगलं ग्राउंड तयार झालेलं होतं। पण यावेळची निवडणूक हा विषयच मुळात वेगळा होता। 2024च्या विधानसभेमध्ये कोणालाही अपेक्षा नसताना बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आणि खरं तर जायंट किलर म्हणून तिथे निवडून आले शिंदेच्या शिवसेनेचे आणि महायुतीचे आमदार अमोल खताळ। बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाची चर्चा ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली आणि अमोल खताळांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झाली। त्यामुळे यावेळेस सुद्धा स्थानिक निवडणुकीत सुद्धा खताळबाजी मारणार का आणि थोरात तांबेंचं पूर्ण अस्तित्वच पुसून टाकणार का अशी चर्चा होती। मात्र अखेर तांबेंनी पुन्हा एकदा पुनरागमन केलेलं आहे आणि संगमनेरवरती संगमनेरच्या नगर परिषदेवरती आपली सत्ता पुन्हा एकदा स्थापन केलेली आहे। ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती थोरातांपेक्षा असं म्हटलं जातं की सत्यजित तांबे यांनी हातात घेतली। अनेक आरोप झाले, अनेक प्रत्यारोप झाले, मात्र प्रमाणामध्ये त्यांनी सगळ्या आरोप प्रत्यारोपांना उत्तर दिलं, त्यामध्ये ते फारसे अडकले नाही। प्रत्येक उमेदवार जो आहे तो सत्यजित यांनी स्वतः निवडल्याचं सुद्धा सांगितलं जातंय। जुन्या नव्याची सांगड घालण्यात आली, काही नवीन उमेदवारांना सुद्धा उमेदवारी देण्यात आली, तर काही जुन्यांना सुद्धा सोबत ठेवण्यात आलं। सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे दुर्गा तांबे निवडणूक लढवणार की मैथिली तांबे, यामध्ये मैथिली यांची निवड करून सत्यजित यांनी 50% यश मिळवलं असं सुद्धा बोललं जातं। खरं तर दुर्गा तांबे या अनेक वर्ष संगमनेरच्या नगराध्यक्षपदी राहिलेल्या आहेत। संगमनेरकरांना त्यांची ओळख होती, त्यामुळे ज्येष्ठत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं। पण वयाचा मुद्दा असू द्या किंवा समोरचा उमेदवार नेमका कसा असतो हा सगळा विचार करून सत्यजित तांबे यांनी नव्या चेहऱ्याला पसंती दिली आणि मैथिली तांबे यांना उतरवलं आणि त्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे। प्रचार यंत्रणा सुद्धा अत्यंत पद्धतशीरपणे राबवण्यात आली। सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणावरती प्रचार करण्यात आला। विरोधकांना काही प्रमाणात उत्तर सुद्धा देण्यात आली। आता बघूया अमोल खताळ यांची बाजू नेमकी काय होती। अमोल खताळ यांनी आपली भाऊजे सुवर्ण खताळ यांना या निवडणुकीमध्ये उतरवलेलं होतं। सुवर्ण खताळ यांचं नाव नवीन होतं, अनेकांना या उमेदवार म्हणून नवीन माहिती होत्या। यासोबतच विधानसभेचा आत्मविश्वास जो आहे, विधानसभेच्या विजयामुळे मिळालेला आत्मविश्वास जो आहे तो अमोल खताळांकडे होता। मात्र नागरिकांनी नाकारलं जरी असलं तरी त्यांनी सुद्धा जोरदार प्रचार केल्याचं बघायला मिळालं। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घराघरात जाऊन त्यांनी प्रचार केला, सोशल मीडियावर त्यांनी सुद्धा प्रचार केला। त्यामुळे कुठेतरी अमोल खताळ यांना यश मिळते की काय असा सुद्धा प्रश्न होता। मात्र अवघ्या 3 जागांवरती त्यांना समाधान मानावं लागलं आणि तांबेंना थोरातांना एखादी विजय जो आहे तो तिथे मिळाला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। शहर आणि उपनगर सगळीकडनं संगमनेर सेवा समितीला मतं मिळालेली आहे। त्यामुळे अस्तित्वाची जी लढाई आहे ती अखेर संगमनेर सेवा समिती आणि त्यांच्या रूपाने तांबे आणि थोरातांनी जिंकलेली आहे। आता संगमनेरमध्ये नेमकं काय होतं, पुढच्या निवडणुकांमध्ये काय होतं हे बघावं लागेल। पण तूर्तास तरी संगमनेरमध्ये आमदारपदी जरी थोरात नसले तरी आता शहरामध्ये मात्र त्यांचाच करिश्मा कायम राहिलाय। या सगळ्याबाबत काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।